इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली आहे। डॉक्टर प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आल्याचं त्या व्यक्तीनं सांगितलंय। तर संभाजी महाराजांना शिर्के कुटुंबानं नाही तर ब्राह्मणांनी धोका दिल्याचा दाखला सावंतांनी दिल्यानं ही धमकी देण्यात आली आहे। ब्राह्मणांच्या विरोधात वक्तव्य न करण्याची धमकी देण्यात आली। शिंदे सरकारच्या काळातील कृषी आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचा कारभार आता महायुतीच्या रडारवर आलाय। नियमबाह्य पद्धतीनं निकषाबाहेरील संस्थांना मान्यता देण्याच्या तक्रारी आल्यानं सत्तारांचा कारभार रडारवर आला आहे। त्यासाठी चौकशी करायला 6 सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रवींद्र धंगेकर आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। धंगेकरांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती आहे। यावेळी धंगेकर काँग्रेसचा हात सोडून धनुष्यबाण हाती घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 77 दिवस उलटूनही देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालेला नाही। त्यामुळे देशमुख परिवार आणि मसाजोगचे ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। सकाळी 10 वाजता मसाजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंब अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करणार आहेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीमध्ये संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे। तर पुढील कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। कॅबिनेट बैठकीपूर्वी शिवसेना मंत्र्यांची प्री कॅबिनेट बैठक होणार आहे। प्री कॅबिनेटमध्ये काय चर्चा होणार ते अद्याप गुलदस्त्यात आहे। बीड जिल्ह्यामध्ये 8 मार्च रोजी काँग्रेसकडून सद्भावना पदयात्रा काढली जाणार आहे। सामाजिक सलोखा, बंधुभावाची पुनर्स्थापना करणं, महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी यात्रा काढली जात असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे। नीलम गोऱ्हे यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरणं देखील कठीण होईल असा इशारा राजन विचार यांनी दिलाय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज हिंगोली दौऱ्यावर आहेत। स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख यांच्या शताब्दी गौरव सोहळ्यासह विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत। मराठी भाषा दिनानिमित्त शिवसेना प्रणित स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनं 27 फेब्रुवारी रोजी मुंबईत भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी उद्धव ठाकरे सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात असलेल्या दाखल बदनामीच्या खटल्याची पुढील सुनावणी 6 मार्चला घेण्याचे खासदार आमदार विशेष न्यायालयानं ठरवलंय। 2018 साली कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे भाजपचे स्थानिक नेते मिश्रा यांनी हा खटला दाखल केला होता। सिंहस्थ कुंभमेळ्याची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारीला होणार आहे। मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी सर्वत्र प्रशासकीय यंत्रणेची जय्यत तयारी सुरू आहे। आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचं आयोजन 21 ते 23 मार्च दरम्यान कर्नाटकातील बंगळुरू इथं करण्यात आलंय। संघाच्या शताब्दी वर्षामुळे याला महत्त्व आलंय। तर देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या सभेत सहभागी होतील। शिवाय संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा कार्य अहवाल मांडत असतात। दिल्ली विधानसभेमध्ये आज कॅगचा अहवाल सादर होणार आहे। दिल्लीतील मद्य धोरण आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणाबाबत मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे। मुंबई शहर आणि उपनगरात सध्या तेजीनं पुनर्विकास सुरू असल्यामुळे घर भाड्यामध्ये वर्षभरात 30% वाढ झाली आहे। एका वर्षात झालेली ही सर्वाधिक भाडेवाढ ठरल्याचं बांधकाम अभ्यास करणाऱ्या कंपनीच्या सर्वेक्षणाद्वारे सांगण्यात आले। मंत्र्यांकडे सध्या जे पीए, पीएस, ओएसडी नेमले गेले ते 5 वर्ष राहतीलच असं नाही। त्यांच्याविषयी तक्रारी आल्या आणि त्यामध्ये तथ्य आढळलं तर त्यांना मध्येच घरी बसावं लागणार आहे। याशिवाय उसनवारी तत्वावर आपापल्या मंत्री कार्यालयामध्ये अनेकांची भरती करणाऱ्या मंत्र्यांना चाप बसणार आहे। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता पंतप्रधान मोदींनी जारी केलाय। या योजनेअंतर्गत देशातील नरेंद्र मोदी यांनी 9 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खातेदारांसाठी 22 कोटींची रक्कम ट्रान्सफर केली आहे। देशाचे पंतप्रधान मोदींनी तर 19व्या हप्त्यासह शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 3.68 लाख कोटी रुपये मिळाले। रेशन कार्डला आधार लिंक नसेल तर स्वस्त धान्याचा लाभ मिळणार नाही अशा सक्त सूचना पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या। 28 फेब्रुवारीपर्यंत लाभार्थ्यांनी केवायसी करून घ्यावे, त्यानंतर त्यांचा पुरवठा थांबवला जाणार असल्याचं सांगण्यात येते।
मागील आठवड्यामध्ये 3% जीएसटीसह 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव 89,118 रुपये आणि चांदीची किंमत 1 लाख रुपयांवर पोहोचली आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी, औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला वाढती मागणी आणि लोकांची सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचं तज्ज्ञ सांगतायत. सोन्याच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ असतानाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सोनं खरेदीला सुरुवात केली आहे. जानेवारी 2025 मध्ये आरबीआयनं 2.8 टन सोनं खरेदी केलंय. त्यामुळे देशाजवळचा सोन्याचा साठा वाढून तो 879.01 टनांवर पोहोचलाय. 112 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेल्या न्यू इंडिया सहकारी बँकेच्या खातेदारांना 27 फेब्रुवारीपासून 25,000 रुपये खात्यातून काढता येणार आहेत. त्यामुळे न्यू इंडियाच्या खातेदारांना तुर्तास रिझर्व्ह बँकेनं दिलासा दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पॅरिसला गेलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केलाय. महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ॲग्री स्टेट उपक्रमांतर्गत संपूर्ण शेती प्रक्रियेचं डिजिटलायझेशन केलं जात आहे असं फडणवीसांनी सांगितलंय. सोलापूर बाजारामध्ये लाल कांद्याला कमीत कमी 200 रुपये तर सरासरी 1800 रुपये भाव मिळतोय. लासलगाव बाजारात कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 2400 रुपये असा दर मिळाल्याचं समोर आलंय. बाजार समितीमध्ये मक्याचे दर वाढलेले आहे. नांदगाव बाजारात मक्याची किंमत 2200 रुपये प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये किमतीत वाढ झाली आहे. सध्या भाज्यांचे दर आवाक्यात आले असले तरी सुरण आणि शेवग्याच्या शेंगांचे दर मात्र अद्याप वाढलेलेच आहेत. तर या दोन्ही भाज्या 100च्या उंबरठ्यावर आहेत आणि इतर भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. त्यामुळे आता भाज्या मुबलक प्रमाणात असल्या तरी उन्हामुळे ग्राहकांची संख्याही कमी झाली आहे. सोयाबीननं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान केलंय. मागील वर्षाच्या हंगामात 5,000च्या दरम्यान सोयाबीनचा सरासरी दर होता. पण यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. पिंपरीमध्ये भाजी मंडईमध्ये टोमॅटो, काकडी, रताळे, फ्लावर अशा अनेक फळभाज्यांची आवक वाढलेली आहे. महाशिवरात्रीनिमित्त रताळी सुद्धा बाजारात दाखल झाली आहेत. तर दरही आवाक्यात असल्यानं सर्वसामान्यांनी मात्र दिलासा व्यक्त केलाय. 6 महिन्यांच्या प्रलंबित महागाई भत्ता आणि अन्य मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी आक्रमक झालेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारी कर्मचारी आंदोलनाचा हत्यार उपसणार आहेत. तर 6 मार्चला सर्व सरकारी कर्मचारी राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार आहेत.